नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 2 सिक्वेन्स अँड सिरीज घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झालोय. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन आपण समजून घेतले होते. आणि अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन वरती आपण 7 प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले होते. आज आपण प्रॉब्लेम नंबर 8 सॉल्व्ह करूया. बघा, इफ द अरिथमेटिक मीन ऑफ टू नंबर्स एक्सीड्स देअर जॉमेट्रिक मीन बाय 2, अरिथमेटिक मीन हा जॉमेट्रिक मीन पेक्षा 2 नी जास्त आहे आणि हार्मोनिक मीन पेक्षा 18/5 नी जास्त आहे. सो या ठिकाणी बघा, हा प्रॉब्लेम थोडासा लेंदी आहे, थोडासा मोठा आहे, त्यामुळे आपण हा प्रॉब्लेम व्यवस्थित थोडा सिंपली एकदम प्रॉपर लेवलला समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. सो लेट्स गो टू द सोल्युशन. बघा, अगदी सुरुवातीला या ठिकाणी सोल्युशन मध्ये जाताना, सोल्युशन फाइंड करताना या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावं लागेल. वी हॅव टू कन्सिडर टू नंबर्स as a and b. as a and b दोन नंबर आपण या ठिकाणी कन्सिडर करत आहोत, a and b. आता a and b जर दोन नंबर असतील तर आपल्याला अरिथमेटिक मीन चा फॉर्म्युला माहित आहे. अरिथमेटिक मीन वी नो दॅट इट इज इक्वल टू a plus b upon 2. Also we know that geometric mean g is equal to ab, म्हणजे g square is equal to ab आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे g square is equal to ab. दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. हार्मोनिक मीनचा पण फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, पण तो आपल्याला या ठिकाणी लागत नाही. आता या ठिकाणी फ्रॉम गिवन कंडिशन, आता दिलेली कंडिशन बघा, तुम्ही प्रॉब्लेम आता जस्ट वाचला असेलच. तर दिलेली कंडिशन काय होती? अरिथमेटिक मीन एक्सीड्स जॉमेट्रिक मीन. अरिथमेटिक मीन एक्सीड्स जॉमेट्रिक मीन बाय 2. याचा अर्थ अरिथमेटिक मीन हे जॉमेट्रिक मीन पेक्षा 2 नी जास्त आहे. सो a is equal to g plus 2 आले. Therefore we get g is equal to a minus 2. Therefore we get g is equal to a minus 2. आणि दुसरी कंडिशन दिलेली आहे, अरिथमेटिक मीन एक्सीड्स हार्मोनिक मीन by 18/5. by 18/5. And therefore we get harmonic mean is equal to a minus 18/5. a minus 18/5. So अशा पद्धतीने हार्मोनिक मीन, अरिथमेटिक मीन आणि जॉमेट्रिक मीन मध्ये जी कंडिशन दिलेली आहे, रिलेशन दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला या ठिकाणी जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला आपल्याला सापडला, a minus 2 हार्मोनिक मीन साठी आपल्याला भेटलाय. बट वी नो दॅट आपल्याला माहित आहे, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे? रिलेशन बिटवीन अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन काय आहे? लक्षात आलं? जॉमेट्रिक मीन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अरिथमेटिक मीन इंटू हार्मोनिक मीन. जॉमेट्रिक मीन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अरिथमेटिक मीन इंटू हार्मोनिक मीन. येते लक्षात? व्हॉट इज जी? सो फॉर्म्युला फॉर जी इज a minus 2. तो g च्या जागेवर आपण या ठिकाणी a minus 2 आपण पुट अप केला, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर घेतला, इज इक्वल टू a remains as it is. When we know that value of harmonic mean is a minus, so it is equal to a minus 18/5. सो या ठिकाणी a minus b चा ब्रॅकेट स्क्वेअर घेतला तर काय येईल बघा, a square minus 4a plus 4 is equal to a into a is a square आणि मायनस या ठिकाणी आलं बघा 18/5a. या ठिकाणी लक्षात आलं बघा, हा a स्क्वेअर, हा इकडचा a स्क्वेअर आणि हा a स्क्वेअर कॅन्सल झालाय. हा 18/5 जर इकडे आला तर इट विल बिकम प्लस. सो 18/5a minus 4a is equal to this 4 goes to that side and becomes minus 4. साइड बदलली तर साइन बदलते. क्रॉस मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं, इट विल बी 18a minus 5 4 20a आणि upon 5 आणि it is equal to minus 4. it is equal to minus 4. आणि मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे का आपण या ठिकाणी परत पुढे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी बघा काय होतंय. सो या ठिकाणी लक्षात आलं 18a minus 20a is minus 2a.
मायनस 2a अपॉन 5 इज इक्वल टू -4. बरोबर, ही मायनस साइन आणि ही मायनस साइन झाली कॅन्सल. So we get 2a is equal to 4, 5 4s are 20, and therefore we get a is equal to 20 upon 2 is equal to 10. So आपल्याला या ठिकाणी a ची व्हॅल्यू भेटलेली आहे, a ची व्हॅल्यू भेटली आहे 10. But we know that what is a? A is equal to a plus b. A plus b upon 2 if a and b are two numbers whose arithmetic mean is 10 is equal to 10. So we get a plus b is equal to 10, and therefore we get b is equal to 10 minus a as equation number 1. So या ठिकाणी आपल्याला b चा फॉर्म्युला सापडला आहे also आता या ठिकाणी बघा अरिथमेटिक मीनच्या व्हॅल्यू वरनं आपल्याला b ची व्हॅल्यू भेटली आहे. बट वी नो दॅट बघा या ठिकाणी आपल्याला g चे फॉर्म्युला माहिती आहे. बट g इज इक्वल टू काय आहे? a minus 2. g इज इक्वल टू आहे a minus 2. सो इट इज 10 minus 2 and 10 minus 2 is equal to आहे 8. बट व्हाट इज g? g इज या ठिकाणी आपल्याकडे g स्क्वेअर आहे ना, बट आपल्याला माहिती आहे. बट आपल्याला काय माहिती आहे बघा, g स्क्वेअर इज इक्वल टू ab. So 8 square is 64 is equal to a, and into we know that from equation 1 value of b is 10 minus a. Value of b is 10 minus a. So after multiplying that 10 in a into the bracket, what we get? We get 10a minus a square. 10a minus a square. आणि या ठिकाणी जर क्वाड्रेटिक इक्वेशन आपण तयार केली तर बघा काय भेटलं आपल्याला, a square minus 10a plus 64 is equal to 0. इथे लक्षात. तर या ठिकाणी आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलेले आहे. या ठिकाणी थोडं करेक्शन झालं बघा, 10 to the 20 होत आहे, आपण बाय मिस्टेक 10च लिहिलं, म्हणजे या ठिकाणी 20 होणार आहे आणि मग या ठिकाणी पण 20 चेंज होणार आहे. बरोबर, आणि या ठिकाणी काय येणार 16. सो या ठिकाणी 8 बरोबर आहे, बिकॉज व्हॅल्यू ऑफ a 10 आहे. आय एम सॉरी. सो 10 minus 2 is 8. So this value is correct 8. Okay. Then या ठिकाणी आपल्या लक्षात आलं 20 value of b from equation 20 minus a. So 20 आला इथं है ना. या ठिकाणी क्वाड्रेटिक इक्वेशन काय होते बघा, a square minus 20a plus 64 is equal to 0. असे दोन नंबर शोधा ज्यांचं प्रोडक्ट 64 आहे, प्रोडक्ट is 64 and their addition is 20. So the numbers are 16 and 4. So what we get? a minus 16 आणि a minus 4 are two numbers. So factors या ठिकाणी आपल्याला आपण फाइंड केलेत आणि त्या फॅक्टर्स वरनं लक्षात आलं the two numbers आपल्याला या ठिकाणी भेटलेत. a is equal to either 16 or we get a is equal to 4. a minus 16 equal to 0, so a equal to 16. a minus 4 equal to 0, therefore a equal to 4. आता केस या ठिकाणी दोन केस तयार होतात. केस फर्स्ट आपण जर या ठिकाणी बघितली, केस फर्स्ट मध्ये काय बघा, at a is equal to 16, at a is equal to 16, a is equal to 16, तर from equation 1 what do we get value of b? So b is equal to किती आलं बघा, 20 minus value of a is 6 है ना, value of a is 16, so we get value of b as 4. म्हणजे या ठिकाणी a जर 16 असेल तर b is equal to किती येत आहे 4. Then we get value of b as 4. बरोबर, ही झाली केस फर्स्ट. दिस इज केस फर्स्ट. नाउ वी गो फॉर केस सेकंड. केस सेकंड मध्ये दुसऱ्या केस मध्ये काय घडतंय, at a is equal to 4, at a is equal to 4 काय लक्षात आलं बघा. Then from equation 1 we get b is equal to, what we get b is equal to, we get b is equal to 20 minus a, and value of a जर आपण पुट केली 4, so it will be equal to 20 minus 4 is equal to 16. So या ठिकाणी दुसरी कंडिशन आपल्याला भेटली बघा, जर a is equal to
A इज इक्वल टू 4 असेल तर या ठिकाणी लक्षात आलं B इज इक्वल टू काय असणार आहे 16 असणार आहे. तर या ठिकाणी लक्षात आलं A इज इक्वल टू 4 आणि B इज इक्वल टू 16 असे दोन नंबर असणार आहे. Thus we conclude that the two numbers are 4 and 16. Thus we conclude that the two numbers are 4 and 16. 16 4 4 16 म्हणजे 4 आणि 16 हे दोन नंबर आहेत. इथे लक्षात प्रॉब्लेम व्यवस्थित बघा, थोडासा लेंदी आहे पण सोपा आहे. प्रॉब्लेम थोडासा लेंदी आहे पण सोपा आहे या ठिकाणी. तर लक्षात येत असेल तुम्हाला या ठिकाणी आपण थोडंसं परत रिव्हिजन घेऊया बघा. सो लेट्स टेक रिव्हिजन. सोल्युशन मध्ये है ना, सोल्युशन मध्ये अगदी पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करत आहोत, वी आर गोइंग टू कन्सिडर फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू कन्सिडर the two numbers as A and B. Then from the geometric mean we get formula A is equal to A plus B upon 2 and geometric mean G square is equal to AB. हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहित आहे. त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये दिलेली कंडिशन बघा, अरिथमेटिक मीन एक्सीड्स द जॉमेट्रिक मीन बाय 2. एक्सीड्स म्हणजे जास्त असणार आहे. अरिथमेटिक मीन हा जॉमेट्रिक मीन पेक्षा 2 ने जास्त असणार आहे. आणि यावरून आपल्याला पहिला फॉर्म्युला भेटला बघा, G is equal to A minus 2. हा प्लस 2 तिकडे गेला तर आपल्याला -2 भेटला. मीन्स जॉमेट्रिक मीन इन टर्म्स ऑफ A, अरिथमेटिक मीन. Also दुसरी कंडिशन आहे बघा, अरिथमेटिक मीन एक्सीड्स द हार्मोनिक मीन बाय 18/5. म्हणजे A is equal to H plus 18/5. Therefore we get H is equal to A minus 18/5. आता हे जे दोन फॉर्म्युला आहे या दोन फॉर्म्युलेचा उपयोग आपण या ठिकाणी करणार आहोत. Because we know that the formula relation between A, H and G, geometric mean square is equal to arithmetic mean into harmonic mean. And if we put G is equal to A minus 2, we get A minus 2 bracket square is equal to A into H is A minus 18/5. So या ठिकाणी बघा A minus B bracket square चा फॉर्म्युला A square minus 2AB plus B square. So it becomes A square minus 4A plus 4 is equal to A into A is A square minus 18/5A. इकडचा हा A square तिकडे गेला तर मायनस होणार, प्लस मायनस A square gets cancelled. इथे लक्षात हा 18/5A इकडे आला, it becomes plus 18/5A minus 4A is equal to -4. After performing cross multiplication we get 18A minus 5 for the 20A/5 is equal to -4. After performing या ठिकाणी बघा 18A minus 20A we get -2A/5 is equal to -4. minus minus sign cancel झाला. 2A is equal to 4 5 is 20 and so A is equal to 10. So या ठिकाणी arithmetic mean ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 10. But we know that formula for arithmetic mean is A plus B upon 2. So after substituting value of capital A as A plus B upon 2 is equal to 10, we get A plus B equal to 20. 10 to the 20. And therefore we get value of B as 20 upon A. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी B ची व्हॅल्यू भेटली, it is 20 minus A as equation number 1. So या ठिकाणी बघा geometric mean चा फॉर्म्युला A minus 2 आणि या ठिकाणी कॅपिटल ए ची व्हॅल्यू काय बघा, कॅपिटल ए ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली 10. या ठिकाणी बघा थोडंसं करेक्शन आहे, इथं आपण अरिथमेटिक मीन ची व्हॅल्यू आपण 10 लिहिली आहे. सो इट इज इक्वल टू 10 minus 2 आणि 10 minus 2 is equal to 8. सो 10 minus 2 is equal to 8 आलेला आहे. इथे लक्षात. सो 10 minus 2 8 we get value of G as 8. But we know that G square is equal to AB. So 8 square is 64 is equal to A into, from equation 1, value of B is 20 minus A. So A into 20 is 20A minus A into A is A square. And या दोन्ही टर्म जर लेफ्ट हँड साइडला घेऊन आलो तर it becomes a quadratic equation. So या ठिकाणी बघा A square minus 20A plus 64 equal to 0. So A minus 16 आणि A minus 4 equal to 0. त्यावरून लक्षात आलं दोन व्हॅल्यू झाले बघा, A equal to 16 and A equal to 4. दोन केसेस तयार होत आहेत. Case first, at A is equal to 16, value of B from equation 1, आणि या equation 1 वरनं बघा B is equal to आपण बघितलं A आणि आपण या ठिकाणी बघितलंय 20 minus A. B is equal to किती आहे 20 minus A ची व्हॅल्यू जर आपण पहिल्या केस मध्ये 16 पुट केली तर 20 minus 16 is 4. So we get A is equal to 16 and B equal to 4. Or in case second, जर केस सेकंड मध्ये कॅपिटल है ना, कॅपिटल in case second if we put small a is equal to 4,
we get value of b as 20 minus 4 is equal to 16. So value of a is 4 and b is 16. So लक्षात आलं दोन व्हॅल्यू जे येत आहेत ते 4 आणि 16 येत आहेत. So we conclude that the two numbers are 4 and 16. Therefore we conclude that the two numbers are 4 and 16. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रॉब्लेम दोनदा रिवाइज झालेला आहे. तर आपण या ठिकाणी आता बघूया त्यांनी स्लाइड मध्ये कसं एक्सप्लेन करून दिलेलं आहे. नक्कीच याच पद्धतीने एक्सप्लेन झालेलं असेल. सो लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 8 बघा. सोल्युशन मध्ये लेट ए आणि बी बी द टू नंबर्स जे आपण कन्सिडर केलं होतं. त्यानंतर लक्षात आलं या ठिकाणी बघा कॅपिटल ए चा फॉर्म्युला, जी चा फॉर्म्युला या ठिकाणी माहित आहे, याचा पण फॉर्म्युला लिहिला आहे जो आपल्याला लागणार नाहीये. त्यानंतर अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन या ठिकाणी दिलेली कंडिशन काय बघा, कॅपिटल ए इज इक्वल टू जी प्लस 2 बिकॉज या ठिकाणी लिहिलंय अरिथमेटिक मीन एक्सीड्स जॉमेट्रिक मीन बाय 2. इथे लक्षात अरिथमेटिक मीन एक्सीड्स जॉमेट्रिक मीन बाय 2 बरोबर. या ठिकाणी लिहिलं बघा जॉमेट्रिक मीन बाय 2 म्हणजे जॉमेट्रिक मीन प्लस 2 करावं लागेल आणि हार्मोनिक मीन बाय 18/5. सो यावरनं आपल्याला बघा फॉर्म्युला भेटला g इज इक्वल टू a minus 2 आणि h इज इक्वल टू a minus 18/5. But we know that g square is equal to a into h. So या ठिकाणी लक्षात आलं a minus 2 bracket square is equal to a into a minus 18/5. ब्रॅकेट स्क्वेअर ओपन केलं बघा a square minus 4a plus 4 is equal to a into a square minus 18/5a. So लक्षात आलं इकडचा a square आणि हा इकडचा a square कॅन्सल झालं तर काय आलं बघा 18/5a आणि हा -4a is equal to -4. After performing cross multiplication we get या ठिकाणी बघा 5 for the 20, 18 minus 20 is -2a. -2a upon 5 is equal to -4a. आणि त्यावरून लक्षात आलं बघा मायनस मायनस साइन कॅन्सल झाल्या. So we get a is equal to है ना 5 for the 20 upon 2 is 10. Now if we put the value of arithmetic mean as a plus b upon 2, then we get a plus b is equal to 20 and value of b as 20 minus a as equation number 1. इथे लक्षात. And also geometric mean आपल्याला या ठिकाणी भेटले बघा a minus 2. Geometric mean equal to a minus 2 आहे बघा इथे a minus 2. So what is value of a? A is 10, 10 minus 2 is 8. So या ठिकाणी आपल्याला g ची व्हॅल्यू geometric mean ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. But we know that है ना g is ab. g क्या आहे ab is equal to 64. आणि त्यावरून लक्षात आलं या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण इक्वेशन तयार केली आहे का या ठिकाणी g स्क्वेअर आहे 64, g स्क्वेअर इज इक्वल टू ab, 64 इज इक्वल टू सॉल्व केलं क्वाड्रेटिक इक्वेशन आली, क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स बघितले, दोन व्हॅल्यूज आले. मग या ठिकाणी केस 1 आणि या ठिकाणी केस 2. a इज इक्वल टू जर 4 आहे तर b इक्वल टू 16 येत आहे आणि a इक्वल टू 16 असताना b इक्वल टू 4 येत आहे. इथे लक्षात दोन केसेस आहेत. आता यावरून लक्षात आलं आयदर व्हॅल्यू इज 4 और व्हॅल्यू इज 16 आणि या ठिकाणी कंक्लुजन आपण लिहित आहोत therefore the two numbers are 4 and 16. अशा प्रकारे थोडासा लेंदी प्रॉब्लेम होता. हा लेंदी प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. याच पद्धतीने आहे क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा आपण त्याच पद्धतीने सॉल्व्ह करतोय. टू नंबर्स whose arithmetic mean exceeds geometric mean by 1/2 and harmonic mean by 25/36. मागच्या प्रॉब्लेम मध्ये जर तुमच्या लक्षात येत असेल पहिले व्हॅल्यू 2 होती आणि दुसरी 18/5 होती. सेम टू सेम प्रॉब्लेम आहे, फक्त व्हॅल्यूज बदललेल्या आहे फक्त. आणि मग आपण डायरेक्टली या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. बघा काय होतंय प्रॉब्लेम. पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला a आणि b टू नंबर्स कन्सिडर करायचे आहेत. कन्सिडर टू नंबर्स ऍज स्मॉल a and b. फॉर्म्युले त्यांचे माहित आहे तुम्हाला. ah आणि g चे फॉर्म्युले, h चा फॉर्म्युला लागत नाही आपल्याला, a आणि g चा फॉर्म्युला लागतो. त्यानंतर फ्रॉम गिवन कंडिशन अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन वी नो दॅट a is equal to g plus 1/2 and a is equal to h plus 25/26. आणि त्यावरनं बघा g चा फॉर्म्युला आला a minus 1/2 आणि ह्या इक्वेशन वरनं ही इक्वेशन आपल्याला भेटत आहे आणि या इक्वेशन वरनं आपल्याला व्हॅल्यू ऑफ h भेटली आहे that is a minus 25/26. But we know that g square is equal to arithmetic mean into harmonic mean. So g square काय is equal to है ना, g म्हणजे बघा 1 a minus 1/2 bracket square is equal to a into value of h is a minus 25/26. सिम्प्लिफाय केलं या ठिकाणी तर परत मागच्या प्रॉब्लेम सारखं या ठिकाणी a कॅन्सल झालाय, हा 25/26 तिकडे गेला. येते लक्षात. तर मायनस a इकडे घेतला गेला याला सिम्प्लिफिकेशन मध्ये
परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बघा 26a - 25a इज 1a अपॉन 26 म्हणजे या ठिकाणी आलं बघा मायनस 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 या ठिकाणी आहे ना 26a - 25a इज प्लस 1a. सो लक्षात आलं 1 upon 26a is equal to 1 upon 4 and therefore a is equal to 26 upon 4. याची व्हॅल्यू किती आली इथं? याची व्हॅल्यू आलेली आहे 26 upon 4 है ना. therefore या ठिकाणी काय लक्षात आलंय a is equal to बघा 26 upon 4 and after reduction 13 to the 26 and 2 to the 4 we get value of a as 13 upon 2. We know that value of a 13 upon 2 आली तर या 13 upon 2 वरनं व्हॅल्यू ऑफ g बघा या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ g a च्या जागेवर जर आपण 13 upon 2 टाकलं तर g भेटणार आपल्याला. सो g is equal to काय आहे बघा 13 upon 2 minus 1 upon 2. So we get g is equal to 13 minus 1 is 12 upon 2 and 12 upon 2 is 6. So आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला g ची व्हॅल्यू भेटलेली आहे. सो यावरनं बघा लक्षात आलं a is equal to काय 13 upon 2 that is a plus b upon 2 is equal to 13 upon 2 म्हणजे या लक्षात आलं यावरनं a plus b equal to 13 येईल बरोबर. आणि त्यानंतर g square is equal to ab घ्या किंवा g is equal to under root of ab घ्या. सो under root of ab equal to 6 आले. या दोन कंडिशन्स आपल्याला भेटल्या बघा. हे दोन्ही डिनॉमिनेटर कॅन्सल झाले तर लक्षात आलं a plus b equal to 13 आणि या ठिकाणी लक्षात आलं बरोबर b is equal to 13 minus a. ही b ची व्हॅल्यू या ठिकाणी बघा आणि या ठिकाणी आपण स्क्वेअरिंग केलं तर लक्षात आलं ab is equal to 36. If we put that value of b या ठिकाणी लक्षात आलं a into 13 a into 13 minus a is equal to 36. So 13a minus a square is equal to 36 है ना. तो लक्षात आलं a square minus 13a plus 36 equal to 0. क्वाड्रेटिक इक्वेशन भेटली ज्यांचं प्रॉडक्ट 36 आहे ऍडिशन इज 13. लक्षात आलं 9 4 जा 36. So two numbers are 4 and 9. So we get value of a as 4 and value of a as either 4 or 9. So when a is equal to 4, b is equal to 13 minus 4 is 9. And when a is equal to 9, b is equal to 13 minus 9 is 4. So we get the two numbers as 4 and 9. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की ते दोन नंबर कोणते आहेत 4 आणि 9 आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेला आहे. प्रॉब्लेम लेंदी होते नो डाऊट. प्रॉब्लेम थोडेसे लेंदी आहेत पण व्यवस्थित जर लक्ष दिलं तर प्रॉब्लेम सोपे आहे. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम नंबर 9 आणि 10 या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. आपलं या ठिकाणी झालेला आहे. तर या चॅप्टरचा आपला पुढचा कन्सेप्ट आपण दॅट इज समेशन आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत. दिस इज द लास्ट कन्सेप्ट ऑफ द चॅप्टर. हा लास्ट कन्सेप्ट आहे सिग्मा नोटेशन म्हणजे समेशन. हा आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये घेऊ म्हणजे आपला हा चॅप्टर संपेल. तर या ठिकाणी मी नामदार सर आज तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.